नमस्कार, स्वागत आहे तुमची आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, की सकाळ-सकाळ मी कुठे? तर आम्ही चाललो होतो पुणे येथे. कारण की आमचं थोडंसं काम होतं त्यामुळे आणि इकडे गाडीमध्ये सर्वजण सुन्न झोपले होते. सकाळ-सकाळचा टाईम होता आणि हा जो व्हिडिओ आहे मी तो थोडासा पुढे शूट केला होता आणि तसं तर आम्ही निघालो होतो सकाळी पहाटे 3:30 वाजता. तर सकाळचा जो व्ह्यू आहे तो एकदम छान आणि जे वातावरण आहे ते अगदी प्रसन्न असे झालेले होते. तर आमची गाडी मस्त अशी घाटामधून वगैरे आली. तो व्हिडिओ देखील मी शूट केला होता, परंतु खूप असा अंधार असल्यामुळं काही क्लिप यामध्ये मला जोडता आलेली नाही. तर सूर्यदेवतांनी इथं अजून दर्शन वगैरे दिलेले नव्हते आणि इकडे वरती बघू शकता आभाळामध्ये थोड्या थोड्या ढगांची छान अशी गर्दी जाताना खूप छान वातावरण होते. प्रसन्न वाटत होते. बाहेरची सकाळची जी फ्रेश हवा होती ती एकदम अशी मनाला प्रसन्न करणारी. दिवस देखील उजेडला आणि आम्ही पोहोचलो होतो तर आळंदी साईडने. तर तुम्हाला तर सर्वांना तर माहीत असेल की आळंदीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी, तर तिथे देखील आम्हाला दर्शनाला जायचं होते. तर ते देखील पुढे व्हिडिओमध्ये आहेच, तर देखील आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करा. तर हे देखील गाडीमध्ये झोपले होते कारण की सकाळ निघाल्यामुळे. आणि सकाळी जाण्याचा एक फायदा म्हणजे सकाळी आपल्याला गाड्यांची ट्रॅफिक वगैरे नसते. तर त्यामुळे इकडे आम्ही आळंदी साईडने म्हणजे चिंचवड साईडने पोहोचलो होतो. तर इकडे गाडीमध्ये मी आणि आम्ही दोघी बसलो होतो. तर सकाळी निघाल्यामुळे केस वगैरे तर आमचे विस्कटलेले तर होतेच. तर इकडे आमच्या गप्पा देखील चालल्या होत्या, परंतु मी व्हिडिओला व्हॉइस ओव्हर यासाठी करत आहे की गाडीमध्ये जे आहे ते गाणे चालू होते आणि त्याचा कॉपीराइट क्लेम आला असता, त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर केला व्हिडिओला. तर आम्ही आलो होतो इथे लांडेवाडी येथे. तर इथे आहे तुळजाभवानीचं मंदिर. तर दर्शन वगैरे झाले आणि इकडे छान असं गार्डन आहे फोटो वगैरे काढण्यासाठी. तर छान असं इकडं तो बघण्या फुलं कोणते पण म्हणजे आम्हाला काय माहीत नाही फुलं कोणते, आमच्या भागामध्ये नाही फुलं. आणि इकडे छान असे पुतळे वगैरे देखील शिवाजी महाराजांचे. इकडं तोफखाना आता दमली का 2:30 वाजता गाडीत बसलेले. मग आता म्हणून आमचे चेहरे असे चालले. लांडेवाडी म्हणजे पुण्यामधील भोसरी येथील लांडेवाडी असं नाही समजणार इकडे. चालायचं मग. जर कधी आपल्या तुळजापूरला जाणं झालं तर ते पहिलंच हे जे ठाणं आहे ते इथे आहे लांडेवाडी सुविधा पॉईंट म्हणजे तुम्ही टोईजवर देखील बघू शकता. आणि ते आहे चौक. तर आणि यानंतर आम्ही गेलो होतो आळंदी येथे. तर आळंदीला देखील दर्शन वगैरे घेतले, परंतु व्हिडिओ काय एवढा मी शूट केला नव्हता, त्यामुळे तुम्हाला थोड्या क्लिप ॲड करून मी थोडासा व्हॉइस ओव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये. दीदी मोरेश्वर गणपती सारखं काय का? मोरेश्वरला गेलो होतो. तर आम्ही मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतले आणि आतमधील व्हिडिओ काही मी शूट केलेला नव्हता. आणि इथे जे आहे ते खूप छान अशा दुकानं वगैरे लागले होते, म्हणजे दुकानांचे स्टॉल वगैरे असतात ते खूप छान लागले होते. कारण आपल्या देवघरामधील जे देव असतात म्हणजे विठ्ठल रुक्माई वगैरे आणि बाळकृष्ण यांचे जे आपले वस्त्र असतात ते खूप छान असे मिळतात. तर तेच आम्ही इथे बघत होतो. तर वस्त्र वगैरे इथे घेतले आम्ही. रंगनाथचा मुकुट आहे का छोटा? तर वाटेमध्ये येतात आम्ही नगरमध्ये खाली व्हरायटी खूप आहे. ते थांबले आहे आणि मी बसले आहे गाडी कारण खूप दमल्यासारखं त्यामुळे. तर आता वाजलेलं आहे 6 संध्याकाळची. तर यानंतर आता त्यांना करायचं आहे जेवण वगैरे, त्यानंतर जाणार